पावभाजीच्या प्रत्येक घासामध्ये मस्त अशा क्रीमी बटरची चव, गरमागरम पावभाजी, त्याचबरोबर एकाच वेळी भरपूर भाज्यांचा आस्वाद. अगदी चमचमीत गरमागरम, त्याचबरोबर सोबतीला बारीक चिरलेला कांदा आणि रसाळ लिंबू, त्याचसोबत बटरमध्ये भाजलेले छान असे पाव, खुसखुशीत, कडक, तुम्हाला हवे तसे. आणि हे सर्व पाहूनच इतकी भूक लागते की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहतच नाही. ही पावभाजी खाऊन पोट नक्की भरेल, पण मन काय भरणार नाही. ट्रस्ट मी, जितक्या लवकर तयार होते ना तितक्या लवकर संपते सुद्धा. तुम्ही सकाळी नाश्त्याला, टिफिनसाठी किंवा संध्याकाळी भाकरी करायचा कंटाळा आला ना की अशी झटपट पावभाजी करू शकता. तर इथे मी फ्लॉवरचे काही तुरे घेतलेले आहेत. 3 सिमला मिरची घेतलेल्या आहेत छोट्या, 1 अख्खं बीट घेतलेलं आहे, त्याच्या 4 फोडी करून घेतलेल्या आहेत. छोटे 2 बटाटे घेतलेले आहेत, गाजर 2 घेतलेले आहेत, 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा एखादी दुसरी भाजी जास्त टाकू शकता, पण कमी टाकायची नाही. कारण आपल्या घरातील सगळी माणसं काही सगळ्या भाज्या खात नाहीत. कधी कोणाला फ्लॉवर आवडत नाही, कधी कोणाला बटाटा आवडत नाही. पण अशा भाज्या मिक्स करून केलेली पावभाजी सगळ्यांना खूप आवडते, म्हणून सगळ्या भाज्या टाकायच्या. एकदम स्वच्छ धुतल्यानंतर आपण या भाज्या आता सगळ्या कट केलेल्या कुकरमध्ये टाकणार आहोत. कुकरमध्ये याला पुरेसं असं पाणी टाकायचं आहे. आता इथे मी 2 तांबे पाणी टाकत आहे. आमचा तांबे छोटासा आहे, तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकता. खूप जास्त पाणी टाकायचं नाही की ते फार ओव्हरलोड होईल, असं अंदाजाने टाकायचं. आणि आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता गॅसवरती कुकर ठेवूया आणि मीडियम गॅसवरती, मीडियम फ्लोवरती आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यामध्ये बरोबर शिजतात भाजी सगळ्या. एकदा कुकर शिट्टी चेक करायची आणि मग कुकर लावायचा. आता पाहू शकता आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत, मस्त अशी वाफ येते त्याच्यामधून. आता या सगळ्या शिजलेल्या भाज्या मी एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे आणि हे राहिलेलं पाणी आपल्याला तसंच ठेवायचं आहे, हे आपल्याला नंतर लागणार आहे. आता पूर्णपणे भाजी आपण पातेल्यामध्ये काढून घेऊया. हे पहा, सगळ्या भाज्या आपण पातेल्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता याला छान असं मॅश करून घेऊया. आता तुमच्याकडे जर का मॅशर असेल तर तुम्ही मॅशरने हे बारीक करू शकता. माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी ग्लासने मॅश करणार आहे. पाहू शकता भाज्या खूप छान आणि मस्त मऊ मऊ शिजलेल्या आहेत. वाटाणा, फ्लॉवर आणि गाजर पण एकदम छान शिजलेलं आहे. पूर्ण गाळ पण झालेलं नाही, सगळ्या भाज्या तशा आहेत. फक्त 3 शिट्ट्या केल्या होत्या मी. आता ग्लासने इथे मी बारीक करणार आहे. जर तुमच्याकडे असेल मॅशर तुम्ही मॅशरने करू शकता, पण खूप गाळ नाही करायचं, एकदमच गिळगिळीत असं थोडंसं मोठं मोठं ठेवायचं. आता छान मऊसूत शिजले ना, त्यामुळे ग्लासने पण पटपट होतं आहे. हे बघा, आता पाहू शकता अगदी 5 मिनिटामध्ये गरम असल्यामुळे ग्लासने पण किती छान बारीक झालेलं आहे. मॅशरची गरज पण पडत नाही कधी. दरवेळी मी अशीच पावभाजी करते आणि दरवेळी खूप छान होते. तुम्ही पण एकदा ट्राय करून पाहू शकता जर नसेल तुमच्याकडे तर. आणि गरम असतानाच ही पावभाजी मॅश करायला घ्यायची, म्हणजे याचं टेक्स्चर एकदम परफेक्ट येतं आणि आपल्याला हवी तशी एकदम बारीक, मीडियम कशी पण ठेवता येते. आता इतकंच बारीक मी करणार आहे, खूप बारीक असा गाळा पण नाही करणार. आता आपण फोडणीची तयारी करूया. आता इथे मी आमचा घरचा लसूण घेतलेला आहे, गावरान लसूण असतो तो. गावरान लसणाची 1 कूड आपल्याला लागणार आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकता, नसेल तर तुम्ही आलं लसूण पेस्ट वापरू शकता. पण पावभाजी करताना जितकं आपण आलं आणि लसूण एकदम फ्रेश वापरतो ना, तितकी पावभाजीला टेस्ट खूप छान लागते. आता इथे मी 1 लसणाची कुडी, 3 मध्यम साईजचे कांदे घेतलेले आहेत, थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि आपली घरची कोथिंबीर आहे. तर कोथिंबीरच्या कवळ्या कवळ्या काड्या घ्यायच्या आहेत आपल्याला. या काड्या, लसूण आणि आलं याची छान पेस्ट करून घ्यायची आहे. आता ज्या कढईमध्ये आपण पावभाजी करणार आहोत ती कढई आधी छान अशी गरम करून घ्यायची. त्यामध्ये आपल्याला बटर घालायचं आहे. अमूलचं बटर घेतलेलं आहे इथे मी. आता बटरसोबत तेलसुद्धा घालायचं असतं, पण इथे मी बटर घातलेलं आहे फक्त. बटर छान असं मेल्ट होऊन द्यायचं. मेल्ट झालं बटर की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे म्हणजे भाजी छान मिळून येते. असं भाजीमध्ये पाणी एकीकडं भाज्या एकीकडं असं होत नाही. आता छान असं कांदा घालून घेऊया आणि छान कांदा परतून घेऊया. पाहू शकता कांदा आता गुलाबीसर कलरचा झालेला आहे. अजून 1-5 मिनिटं याला परतून घेऊया छान असा. कांदा छान परतून झाला की तो साईडला घेऊन थोडासा त्याच्यामध्ये आपण जे आलं लसूण पेस्ट केली होती, त्याच्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या घातल्या होत्या, ती पेस्ट इथे थोडी टाकून घ्यायची. छान परतण्यासाठी तुम्ही इथे बटर घालू शकता किंवा तेल, किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे तूपसुद्धा टाकू शकता. बटर छान मेल्ट होते. आता याच्यामध्ये आपण आलं लसूण टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया. 1 चमचा जिरे, त्यानंतर बाकीचे सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत. छान असं परतून घ्यायचं. आता घरगुती 1 चमचा मसाला, 1 चमचा धनिया पावडर, थोडीशी हळद आणि 2 चमचे मोठे पावभाजी मसाला घेतलेला आहे. पावभाजी मसाला थोडासा जास्त घ्यायचा आणि चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा, म्हणजे त्याला चव खूप छान लागते.
तुम्हाला जर पावभाजी खूप झणझणीत आणि तिखट पाहिजे असेल तर तुम्ही इथे तिखटाचे प्रमाण जास्त करू शकता. 1 चमचा गरम मसाला टाकला आणि आपल्या घरातलं थोडंसं तिखट अजून वाढवून टाकलं तर पावभाजी अजून झणझणीत आणि तिखट होते. आता आपले मसाले छान असे परतून झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता छान असे आपले मसाले परतले गेलेले आहेत. छान मस्त वास यायला लागलेला आहे बटरचा. आता याच्यामध्ये आपण भाजी टाकून देऊया. भाजी टाकून मस्त अशी मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची आणि आता आपण जे पाणी ठेवलं होतं साईडला भाजींचं, तेच पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. दुसरं पाणी टाकायचं नाही. तुम्हाला जितकं पाणी हवं आहे, जितकी पातळ घट्ट भाजी करायची आहे, त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता. पण सुरुवातीला भाजी पातळ असते. त्यानंतर भाजी गार झाली की ते घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यासाठी अगोदर थोडं पाणी जास्त ठेवायचं. मसाले टाकल्यानंतर भाजी छान खळखळ उकळून द्यायची. त्यानंतर वरनं कोथिंबीर टाकायची. चवीपुरतं मीठ टाकायला विसरायचं नाही अजिबात. आणि इथे या स्टेजला तुम्ही वरून थोडं बटर टाकलं तरीसुद्धा चालेल. भाजीला मस्त अशी उकळी काढून घ्यायची. पण भाजी करत असताना 2-3 वेळा छान असं हलवून घ्यायचं. कारण काय होते, ही भाजी ना खाली तळाला बसून राहते आणि त्याचा रस्सा वरती येतो आणि भाजी खाली करपायची शक्यता असते. आता एका साईडला आपली भाजी तयार होत आहे मस्त अशी. तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला तव्यावरती छान असे पाव गरम करून घेऊया. म्हणजे भाजी आणि पाव एकत्रच खायला येतील. आता हा इथे मी साधा आपला भाकरी करायचा तवा घेतलेला आहे आणि मस्त असे पावभाजीचे पाव घेतलेले आहेत. आता काय करायचं, तवा छान गरम करून घ्यायचा. तव्यामध्ये बटर टाकायचं. बटरमध्ये मस्त असे पाव खमंग भाजून घ्यायचे. तुम्ही ते असं पण करू शकता. बटरमध्ये थोडीशी भाजीचा रस्सा टाकायचा. बटर आणि रस्सा एकत्र मिक्स करायचा आणि याच्यामध्ये हे पाव छान भाजून घ्यायचे. तसे पण खूप छान लागतात. पण कधी-कधी काय होतं, रस्सा कधी-कधी तिखट झाला तर पाव पण तिखट होतात. म्हणून मी असेच भाजून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. मस्त अशी चमचमीत आणि बटरवाली पावभाजी आपली तयार झालेली आहे. पण सोबतीला कांदा आणि लिंबू नसेल तर पावभाजी खायला मजाच येत नाही. मस्त असा बारीक कांदा चिरून घ्यायचा. छान रस्सा लिंबू तयार करून घ्यायचं. मस्त अशी सगळी तयार झाल्यानंतर आपण आपली पावभाजी सर्व्ह करायला सुरुवात करूया. चला तर मग. मग मंडळी, तुम्ही कधी करताय पावभाजीचा असा बेत? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपली आजची पावभाजी रेसिपी कशी वाटली, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, कमेंट करा आणि मला नक्की कळवा. अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा मस्त अशा एका रेसिपीसोबत. तोपर्यंत पावभाजी करून नक्की पहा आणि मला कमेंट करून नक्की कळवा.